शिवरे बहुजन शक्ती सेना पुणे शहराचा अध्यक्ष आहे. या नात्याने बोलतो. आज ज्ञान सम्राट, साहित्य सम्राट, समाज सुधारक, विचारवंत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आज 2026 1 ऑगस्ट या ठिकाणी भव्य दिव्य असे स्वरूपामध्ये जयंती महोत्सव साजरा झाला आणि मातंग समाजाने, अखंड मातंग समाजाने कुठलंही गालबोट लागता कामा नये अशा पद्धतीने हा जो आजचा 16वा जो आहे जयंतीचा, हा आनंदाने सुखरूप पार पाडलेला आहे. ह्याच्याच वतीने जयंतीच्या निमित्तानेच पुढील मी एक सांगतो की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या शासनाने आतापर्यंत जे आश्वासन दिलेले आहेत, फक्त हे आश्वासन नाही देता या राज्य सरकारने लवकरात लवकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जे आहे, आज मातंग समाज अनेक वर्षापासून ही मागणी सरकारकडे करत असताना हे सरकार का झोपेचं स्वांग घेतंय का? कारण का हे मातंग समाज तर यांच्या संख्या असेल, यांच्या पाठीशी असेल, मतदानातून असेल किंवा यांचे झेंडे, यांच्या आणखी अनेक गोष्टींमध्ये सहभाग असेल मातंग समाज, तर आमच्याकडे हे सरकार दुर्लक्ष का करते? तर यांनी दुर्लक्ष नाही करता मला फडणवीस साहेबांना एक विनंती असेल माझी मातंग समाजाच्या माध्यमातून, पुणे जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आणि लहुजी शक्ती सेनेच्या वतीने की तात्काळ भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न तात्काळ लवकरात लवकर जाहीर करावा, ही माझी अशी विनंती राहिली आहे सरकारला, फडणवीस साहेबांना. आणि पुढील आतापर्यंत महाराष्ट्रभर जे लढे चालू आहेत महाराष्ट्रभर, आणि मित्रपक्ष असताना लहुजी शक्तीनं मित्रपक्ष असताना अखंड मातंग समाज त्यांचे जे असताना तरी देखील हे सरकार जे आहे हे आजपर्यंत आश्वासन नाही देता लवकरात लवकर अबकडे वर्गीकरण जे आहे हे राज्यभरात जे आतापर्यंत अनेक संघटनेच्या माध्यमातून, लहुजी शक्तीच्या माध्यमातून किंवा पुणे जिल्हा मातंग समाजाच्या किंवा अखंड मातंग समाजाच्या वतीने हे लढा जे तीव्र चालू आहे, हे लढा जो आतापर्यंत जे चालू आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत राज्यापर्यंत आमचं उपवर्गीकरण होत नाही, अबकडे वर्गीकरण होत नाही, स्वतंत्र आरक्षण मातंग समाजाला मिळत नाही, तोपर्यंत मातंग समाज हा शिस्त बसणार नाहीये. या शासनाला या राज्य सरकारला ठणकावून सांगतोय हे मातंग समाज की इथून पुढं आज तुम्ही गवाही दिली की 1 तारखेला 1 ऑगस्टला अबकडे वर्गीकरणाची नाही का हे जे आहे हे जाहीर करतोय म्हणून आम्ही, पण हे जाहीर नाही करता हा राज्य सरकार परत थंडावलंय का, हा झोपी गेलाय का, हा एकत्रित मातंग समाजाला विचार पडलेला आहे. तर माझी ह्याच्यासाठी पण दुसऱ्यांदा विनंती आहे फडणवीस साहेबांना की लवकरात लवकर तात्काळ अबकडे वर्गीकरण मार्गी लागलं नाही तर हे पुढील येत्या काळामध्ये तीव्र आंदोलन छाडण्यात येईल व अनेक मोर्चे आंदोलन हे चालू राहतील. आणि अशा पद्धतीने हा मातंग समाज उतरलेला आहे. या सरकारने देखील लवकरात लवकर जाहीर करावं की अबकडे वर्गीकरण मातंग समाजाला लागू झालेलं आहे अशी जाहीर घोषणा करावी. मी थांबतो इथे. जय लहुजी, जय शिवराय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. बोला एक मिनिट.